नमस्कार भक्तहो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा हा व्हिडिओ खूपच विशेष आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मासाचे शास्त्रीय, पौराणिक आणि आध्यात्मिक रहस्य। हा तो महिना आहे ज्याला स्वतः भगवान श्री विष्णूंनी आपले नाव दिले आहे। या महिन्यात केलेली साधी भक्ती ही अनेक पटींनी फळ देणारी ठरते। अशी अमूल्य, शुद्ध आणि शास्त्रधारी भक्ती माहिती तुमच्यापर्यंत नियमित पोहोचावी यासाठी कृपया आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांपर्यंत, भक्तांपर्यंत शेअर करा। चला तर मग पुरुषोत्तम मासाची ही पवित्र आणि प्रेरणादायी माहिती आता सुरू करूया। अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो। या विशिष्ट महिन्यात विष्णू देवतेच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे। या काळात उज्जैन येथे विशेष यात्रा भरते। भागवत पुराणाचे वाचन, भागवत कथा सप्ताह, स्नान, दान, जप यांचे आचरण या महिन्यात केले जाते। ब्राह्मणांना भोजन, दान देणे यासाठीही या महिन्यात विशेष उपक्रम केले जातात। अधिक महिन्यात विविध मंगल कृत्य करू नयेत असा संकेत रूढ आहे। त्यामुळे या महिन्यात विवाह, मुंज, बारसे असे संस्कार केले जात नाहीत। तसेच नव्या वस्तूंची खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी अशा गोष्टी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे। पंचांगानुसार सन 2026 मध्ये अधिक मास लागल्यामुळे अनेक बदल घडून येतील। यामुळे हिंदूंचे नवे वर्ष 12 ऐवजी 13 महिन्यांचे होईल। नववर्षात अधिक मासाची सुरुवात 17 मे 2026 रोजी होईल आणि 15 जून 2026 रोजी त्याचा समारोप होईल। याचा अर्थ असा आहे की 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत। अधिक मासाच्या पहिल्या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापांपासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते। प्राचीन काळापासून हिंदू धर्मात काळाची गणना अत्यंत सूक्ष्म पद्धतीने केली गेली आहे। ऋषीमुनींनी चंद्राच्या गतीवर आधारित चंद्रवर्ष आणि सूर्याच्या गतीवर आधारित सौरवर्ष निश्चित केले। चंद्रवर्ष 354 दिवसांचे तर सौरवर्ष 365 दिवसांचे असल्याने दरवर्षी साधारण 11 दिवसांचा फरक पडत असे। हा फरक सतत वाढत गेल्यामुळे सण, व्रत, ऋतू आणि धार्मिक आचार यांचा मेळ बसणे कठीण होऊ लागले। तेव्हा ऋषींनी या तफावतीवर उपाय शोधला आणि दर 3 वर्षांनी जो वाढीव महिना निर्माण होतो त्याला स्वतंत्र स्थान देण्याचा निर्णय घेतला। हाच तो महिना म्हणजे अधिक मास। परंतु अधिक मासाला सुरुवातीपासूनच मान मिळाला नाही। या महिन्यात कोणतीही मंगल कार्य केली जात नाहीत। विवाह, मुंज, गृहप्रवेश यांसारखी कार्ये टाळली जातात। लोकांच्या मनात या महिन्याबद्दल भीती आणि गैरसमज निर्माण झाले। त्यामुळे अधिक मासाला मल मास असे नाव पडले। हा शब्दच त्याच्या अपमानाचे प्रतीक बनला। देवपूजेत, यज्ञात, उत्सवात या महिन्याला स्थान नव्हते। काळाचा एक भाग असूनही अधिक मास उपेक्षित राहिला। या उपेक्षेमुळे अधिक मास अत्यंत दुःखी झाला। त्याने आत्मचिंतन केले आणि विचार केला की माझा दोष काय? मी तर ईश्वराने निर्माण केलेल्या काळाचाच एक अंश आहे, तरीही मला कुणी स्वीकारत नाही। या वेदनेतूनच अधिक मासाने भगवंताची शरणागती पत्करण्याचा निर्णय केला। त्याने भगवान श्री विष्णूंची कठोर तपस्या सुरू केली। अन्न पाणी त्यागून, अहंकार विसरून केवळ ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करत तो हजारो वर्ष तपश्चर्या करू लागला। अधिक मासाची निष्ठा, संयम आणि भक्ती पाहून अखेर वैकुंठात स्वयं भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले। त्यांनी अधिक मासाला दर्शन दिले। तेव्हा अधिक मास भावुक होऊन भगवंतांना आपली संपूर्ण व्यथा सांगू लागला। लोकांचा तिरस्कार, देवांची उपेक्षा, मलमास म्हणून मिळालेली हिणकस वागणूक हे सर्व ऐकून भगवान विष्णू करुण झाले। त्यांनी अधिक मासाला आपल्या जवळ घेतले आणि अत्यंत प्रेमाने सांगितले, आजपासून तू माझाच अंश असशील, तुला माझेच नाव दिले जाईल, तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील। भगवान विष्णूंनी पुढे असे वरदान दिले की या महिन्यात जो भक्ती केली जाईल ती इतर सर्व महिन्यांपेक्षा श्रेष्ठ ठरेल। या काळात केलेला जप, तप, दान, उपवास आणि नामस्मरण यांचे पुण्य अनेक पटींनी वाढेल। देवांनाही आदेश देण्यात आला की पुरुषोत्तम मासात केलेली भक्ती स्वीकारावी। अशा प्रकारे जो महिना उपेक्षित होता तोच सर्वात पवित्र मानला जाऊ लागला। भगवान श्रीकृष्णांनीही पुरुषोत्तम मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे। श्रीमद भगवद्गीतेत ते म्हणतात की जो भक्त या महिन्यात निष्काम भावनेने माझे स्मरण करतो त्याच्या जीवनातील बंधने हळूहळू नष्ट होतात। म्हणूनच या महिन्यात विष्णू आणि कृष्ण उपासनेला विशेष महत्त्व आहे। नामजप, भागवत वाचन, गीता श्रवण, विष्णू सहस्रनाम यामुळे मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक उन्नती घडते। पुरुषोत्तम मासात साधना करताना सात्विक जीवनशैली ठेवणे आवश्यक मानले जाते।
ब्रह्ममुहूर्तावर उठणे, स्वच्छता, नियमित पूजा, एक वेळ सात्विक भोजन, गरजूंना अन्न, वस्त्र, दान, अहिंसा, सत्य आणि संयम यांचे पालन करणे या महिन्याचे मुख्य नियम आहेत. मांसाहार, मद्य, असत्य, क्रोध आणि अहंकार टाळण्याचा संदेश शास्त्र देतात. पुराणांमध्ये अनेक भक्त कथा सांगितल्या आहेत, ज्या पुरुषोत्तम मासाच्या महिमेला अधोरेखित करतात. एका गरीब ब्राह्मणाने या महिन्यात केवळ उपवास आणि नामस्मरण केले, तरीही त्याच्या जीवनातील दारिद्र्य दूर झाले. एका राजाने पुरुषोत्तम मासात केलेल्या दानामुळे त्याला वैकुंठ प्राप्ती झाली. एका साध्या स्त्रीने श्रद्धेने केलेली पूजा भगवानांनी त्वरित स्वीकारली. या कथा सांगतात की भक्तीमध्ये वैभव नाही तर भाव महत्वाचा आहे. या संपूर्ण कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. जो दुर्लक्षित आहे तोच कधी कधी सर्वात महान ठरतो. नम्रता, संयम आणि भक्ती यांना भगवंत कधीही नाकारत नाही. अधिक मासाची कथा ही केवळ एका महिन्याची नाही, तर ती मानवी जीवनाची प्रेरणादायी आहे. उपेक्षा, अपमान आणि दुःख यावर मात करून ईश्वर शरण गेल्यास जीवनात प्रकाश नक्कीच येतो. हीच आहे अधिक मासाची म्हणजेच पुरुषोत्तम मासाची पौराणिक कथा. जो हा महिना श्रद्धेने आचरतो त्याच्या जीवनात आध्यात्मिक शांती, पुण्य आणि ईश्वर कृपा निश्चितच प्राप्त होते. अधिक मासात वस्तू देण्यामागेही काही कारण आहेत. असे म्हणतात की माता लक्ष्मीला चांदी ही अतिशय प्रिय आहे. लक्ष्मीनारायणाचे रूप असलेला जावई आणि मुलगी यांना चांदी देणे अधिक योग्य मानले जाते. चांदीला धार्मिक कार्यात अत्यंत महत्वाचे असे स्थान दिले जाते. चांदी ही सात्विक आहे. असे म्हणतात की भगवान शंकरांच्या अश्रूंपासून त्या धातूची निर्मिती झाली, तो म्हणजे चांदी. चांदी ही प्रेम, शांतता, शुक्र आणि चंद्र यांचे प्रतीक मानले जाते. चांदी शरीरातील पाणी आणि घटक दूर करते. शरीरातील अनेक समस्या दूर करण्याची क्षमता चांदीमध्ये असते. म्हणूनच या काळात चांदीची वस्तू दिली जाते. धोंड्याच्या महिन्यात अन्नदानाला एक विशेष महत्त्व असते. हिंदू धर्मात जावई हा नारायणाचे रूप असतो, तर मुलगी ही लक्ष्मीचा अवतार असते. धोंड्याचा महिना हा पुरुषोत्तम महिना असतो. म्हणून या दिवसात जावई मुलीला घरी खास जेवणाचे आमंत्रण दिले जाते. 3 वर्षातून एकदा हा अधिक मास येतो, त्यामुळे जावयाला खास जेवणासाठी आमंत्रण दिले जाते. जावयाला दीपदान करण्याचीही पद्धत आहे. त्याला कोणताही गोडाधोडाचा पदार्थ देताना तो 33 पटींनी देण्याचीही पद्धत असते. हे पदार्थ जाळीदार असावेत असे देखील मानले जाते. म्हणूनच अनेक जण तुपात तळलेले अनारसे किंवा अन्य काही गोड पदार्थ जावयाला देतात. मुलीला या दिवशी जोडवी दिली जाते. पायात घातली जाणारी जोडवी हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. आई मुलीला या दिवशी चांदीची जोडवी भेट देते, तर जावयाला दीपदान करते. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्या निमित्ताने घरी पंचपक्वान्ने केले जाते. व्यास ऋषी म्हणाले की अधिक मास जे कोणी जप, तप, व्रत, पूजा, यज्ञ, होम करतील त्यांना अनंत पुण्य प्राप्त होते. जे लोक भगवद्गीता, भागवत कथा अथवा रामकथेचे वाचन किंवा श्रवण करतात त्यांना विशेष पुण्य प्राप्त होते. पुरुषोत्तम मासात जे भक्त फरशीवर झोपतात, एक वेळ जेवतात आणि दानधर्म करतात त्यांना मनःशांती मिळते. पुरुषोत्तम महिन्यात प्रत्येकाने काहीतरी विशेष यागाचे, योगाचे, आरोग्याचे, मनशांतीचे पुण्यकर्म करावे. जे असे व्रत घेतील त्यांना पुरुषोत्तम मास लाभेल. शरीराला थोडा ताण पडेल, मनाला थोडे आवरावे लागेल. अशी व्रते केल्याने इच्छाशक्ती वाढते. व्रत आणि नेम मन व शरीराला काही चांगल्या सवयी लावण्यासाठी या दिलेल्या प्रथा आहेत, असे आपण म्हणू शकतो. आजच्या भाषेत सांगायचे तर हा नवीन सवयी लावून घेण्यासाठी दिलेला अधिक वेळ आहे. एखादी गोष्ट महिनाभर न चुकवता केली तर ती सवयीची होते, असे पाश्चात्य प्रशिक्षक कळकळीने सांगतात. तीच सोय अधिक मासाच्या व्रताने करून दिली आहे. दर अधिक मासात काही नवीन व्रत धरावे, ते मनोभावे पाळावे आणि मग जन्मभर सवय लावून एक एक रत्न जोडून घ्यावे. हेच या व्रताचे महात्म्य आहे. आता अधिक मासात काय करावे आणि काय करू नये? अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौजी बंधन यांसारखी शुभ आणि मंगल कार्य केली जात नाहीत. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. मल मासात भगवान विष्णूंची पूजा करायला विशेष महत्व आहे. या काळात दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे दान करणेही अत्यंत शुभ मानले जाते. आता अधिक मासात नशीब बदलणारे काही उपाय आहेत, ते आता आपण बघूया. नंबर 1, भगवान विष्णूंचा जप. दररोज शांत ठिकाणी बसून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपा. हा मंत्र मन शांत करतो आणि नकारात्मक विचार दूर करतो. नियमित जप केल्याने भगवान विष्णूंची कृपा मिळते असे मानले जाते.
जप करताना मन पूर्णपणे एकाग्र ठेवा. थोडा वेळ जरी केला तरी त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. नंबर 2, दीपदान. दररोज संध्याकाळी देवघरात किंवा तुळशीजवळ एक दिवा लावा. दिव्याचा प्रकाश घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतो. हा उपाय घरात शांती आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतो. श्रद्धेने केलेले दीपदान खूप पुण्य देणारे मानले जाते. छोटासा उपाय असूनही त्याचा परिणाम खूप मोठा असतो. नंबर 3, धर्मग्रंथ वाचन. अधिक मासात भगवद्गीता किंवा विष्णू पुराण वाचणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे मनाला शांती मिळते आणि विचार स्पष्ट होतात. दररोज थोडा वेळ वाचनासाठी काढा. धर्मग्रंथ आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. त्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. नंबर 4, दानधर्म. गरजूंना अन्न, कपडे किंवा पैसे दान करा. दान केल्याने पुण्य वाढते आणि पाप कमी होते असे मानले जाते. हा उपाय तुमच्या आयुष्यात समाधान आणि आनंद आणतो. दान करताना अहंकार न ठेवता नम्रतेने करा. लहान मदत सुद्धा मोठं पुण्य देऊ शकते. नंबर 5, वाईट सवयी सोडणे. खोटं बोलणं, राग आणि मत्सर यांसारख्या सवयी टाळा. हा महिना स्वतःला सुधारण्याची उत्तम संधी आहे. चांगल्या विचारांची सुरुवात केल्याने जीवन बदलते. स्वतःमध्ये सकारात्मक बदल केल्यानेही नशीब बदलते. हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. नंबर 6, उपवास आणि साधेपणा. आठवड्यातून एक दिवस उपवास करण्याचा प्रयत्न करा. साधं आणि सात्विक अन्न खा. त्यामुळे शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध राहतात. उपवास केल्याने आत्मसंयम वाढतो. हा उपाय मनाला स्थिर आणि शांत ठेवतो. नंबर 7, तुळशी पूजा. दररोज तुळशीला पाणी घालून पूजा करा. तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. तुळशी पूजेमुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात असे मानले जाते. हा उपाय घरात सुख शांती आणतो. नंबर 8, संकल्प. अधिक मासात एक चांगला संकल्प करा. उदाहरणार्थ रोज देवाचं नाव घेणे किंवा चांगले काम करणे. संकल्प पाळल्याने मनाची शक्ती वाढते. त्यामुळे जीवनात शिस्त आणि सकारात्मकता येते. एक छोटा संकल्प सुद्धा खूप मोठा बदल घडवू शकतो. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पौराणिक व भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या कुटुंबियांपर्यंत व भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.